नमस्कार. इरा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आर्वी. कोर्स पेपर 205 ज्ञानशाखा आणि शालेय विषयाचे आकलन व अध्यापनशास्त्र मराठी. मी प्राध्यापक गौरी पाटील. मागील पाठामध्ये आपण अभ्यासक्रमाचा आढावा घेतला होता. यापैकी घटक 1 वर्णविचार यामध्ये वर्णमालेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वर्णमालेचा अभ्यास करण्यापूर्वी वाक्य, शब्द आणि अक्षर या 3 गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. रमा अभ्यास करते हे एक वाक्य आहे. पूर्ण अर्थाचा जेव्हा समुच्चय येतो शब्दांचा तेव्हा त्याला आपण वाक्य असे म्हणतो. एका किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. रमा अभ्यास करते हे 3 शब्द आहेत. या शब्दातील म्हणजे वाक्यातील जे शब्द आहेत त्यांना पद असे सुद्धा म्हटले जाते. वाक्य हे अशा अनेक शब्दांनी बनलेले असते. यामध्ये रमा हे जे रमा आहे ही 2 काय आहेत? अक्षर आहेत. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हटले जाते. आता या शब्दांचा उच्चार करत असताना र आणि मा हे काय आहेत? हे ध्वनी आहेत की जे ध्वनी आपल्या तोंडातून आपण बाहेर हे करत असतो. म्हणजे अक्षरे या आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनिचिन्ह असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही ध्वनिचिन्ह आहेत र आणि मा. पण आपल्या तोंडाद्वारे जे काही मूलध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. मग या मूलध्वनीमध्ये र जो आहे यामध्ये 2 मूलध्वनी आहेत. र अधिक अ या 2 मूलध्वनींचा मिळून हा जो र हे जे शब्द आहे किंवा हे जे अक्षर आहे हे तयार झालेलं आहे. आणि मा हे जे अक्षर आहे या मा मध्ये सुद्धा 2 मूलध्वनी आहेत. म अधिक आ या 2 मूलध्वनींनी हे अक्षर तयार झालेलं आहे. तर मराठी भाषेमध्ये ही जी काही मूलध्वनी आहेत र अ म आ यांना आपण वर्ण असे म्हणतो. या वर्णमालेचा अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथम वर्णविचारामध्ये वर्णांची व्याख्या पाहूयात. आपल्या तोंडाद्वारे जे मूलध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. त्यांना मूळाक्षर असे सुद्धा म्हणतात. या वर्णांचे 3 प्रकार आहेत: स्वर, स्वरादी आणि व्यंजने. आता मराठी भाषेतील वर्ण कोणते कोणते आहेत? मराठी भाषेमध्ये जी वर्णमाला आहे त्यामध्ये अ, आ, इ, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, आहा हे जे आहेत वरील वर्ण यांना आपण स्वर असे म्हणतो. क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, स, ह, ळ हे काय आहेत? हे मराठी भाषेतील एकूण वर्ण आहेत. ही वर्ण एकूण 48 आहेत. यामध्ये वरील जे आहेत अ, आ, इ यांना स्वर असे म्हटले जाते आणि खालील जी आहेत ही व्यंजन आहेत. या व्यंजनांचे सुद्धा त्यांच्या उच्चार स्थानावरून असेल किंवा इतर गोष्टींवरून काही प्रकार पडलेले आहेत. त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. तत्पूर्वी पाहूयात या सर्वांची व्याख्या. सर्वप्रथम स्वर. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या सहाय्यावाचून होतो त्याला स्वर असे म्हणतात. हे स्वर मराठी भाषेमध्ये 12 आहेत. स्वर म्हणजे काय? तर स्वर हा जो शब्द आहे हा श्रु या शब्दापासून तयार झालेला आहे. स्वर हा शब्द श्रु म्हणजे उच्चार करणे किंवा ध्वनी करणे या शब्दापासून किंवा धातूपासून तयार झालेला आहे. वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतचे जे शब्द आहेत ते 12 स्वर आहेत. अ, आ, इ, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ. औ पर्यंतचे स्वर आहेत आणि आणि आहा हे 2 अनुस्वार आहेत. स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. म्हणजे स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे आणि पसरलेले असते. म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग कोणत्याही तोंडातील अवयवाने किंवा दात असेल, जीभ असेल, होठ असतील यातून अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.
हे मराठी भाषेतील 12 स्वर लक्षात घ्या. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ओ, औ. हे 12 स्वर आहेत. त्यानंतर आहेत स्वरादी. ज्या वर्णांचा उच्चार अगोदर स्वरांचे सहाय्य घेऊन होतो त्याला स्वरादी म्हणतात. हे 2 आहेत, अम आणि आहा, म्हणजेच अनुस्वार आणि विसर्ग. हे 2 आहेत. स्वरादी काय आहेत? अम आणि आहा यांना स्वरादी असं म्हटलं जातं. अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो. असे काही शब्द आहेत, उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंठ, इंधन. हे जे आहेत हे अनुस्वाराची उदाहरणं आहेत. आणि त्यानंतर आहे विसर्ग. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसका देऊन केलेल्या उच्चारासारखा होतो. उदाहरणार्थ दुःख किंवा इतरही उदाहरणं आहेत, जसं की दुःख असेल किंवा स्वाहा, या पद्धतीने स्वरादीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहेत व्यंजने. बाराखडीतील क, ख, ग पासून हळ पर्यंतची जी आहेत ती सर्व व्यंजने आहेत. या व्यंजनांचे काही प्रकारही आहेत, तेही आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम व्यंजनांची व्याख्या आपण पाहूयात. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या मागून सहाय्य घेऊन होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजनांचा उच्चार स्वरांशिवाय लंगडा असतो. उदाहरणार्थ त, क, म, ह. स्वर आणि स्वरादी हे व्यंजनात मिळून बाराखडी तयार होते. उदाहरणार्थ क, का, क अधिक अ बरोबर क, क अधिक आ बरोबर का. या पद्धतीने क, का, की, कु, के, कै, को, कौ, कम, कहा या पद्धतीने बाराखडी आपण लहानपणापासूनच शिकलेलो आहोत. ही जी वर्ण आहेत, व्यंजने आहेत, ती एकूण 34 आहेत. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची वर्ण आहेत, त्यामुळे ती क च्या खाली त्याचा पाय मोडून म्हणजे अर्धवट उच्चाराची म्हणून पायमोडक्या स्वरूपामध्ये ती लिहिली जातात. क, ख, ग, घ पासून हळ पर्यंत 34 व्यंजने स्वतंत्रपणे उच्चारता येत नाहीत. त्यामध्ये जेव्हा आपण अ हा जो स्वर आहे पहिला तो घातल्यानंतर त्याचा उच्चार हा पूर्ण होतो. मग या पद्धतीने अ, आ, इ, ई इतर स्वरांचा आधार घेऊन त्याचे उच्चार हे पूर्ण केले जातात. वर्णाचे भेद म्हणजे मुखाच्या ज्या भागातून वर्ण उच्चारले जातात त्या भागावरून त्या वर्णांचे काही प्रकार सांगितलेले आहेत किंवा प्रकार आहेत. पहिला आहे कंठ्य. जे वर्ण कंठस्थानातून उच्चारले जातात त्यांना कंठ्य असे म्हटले जाते. अ, आ, क वर्ग, ह विसर्ग हे कंठ्य वर्ण आहेत. क, ख, ग, घ, न हा क वर्ग आहे. अ, आ हे 2 स्वर आणि ह हे जे व्यंजन आहेत ते व्यंजन आणि विसर्ग हे जे आहे हे सर्व कंठ्य वर्ण आहेत. त्यानंतर आहे तालव्य. जे वर्ण तालु स्थानातून म्हणजे टाळूच्या सहाय्याने उच्चारले जातात त्यांना तालव्य असे म्हटले जाते. ई, ई हे जे 2 स्वर आहेत ते च वर्ग म्हणजे च, छ, ज, झ, न. त्यानंतर य आणि श हे तालव्य वर्ण आहेत. यामध्ये च, छ, ज, झ च वर्ग जो आहे तो 2 पद्धतीने उच्चारला जातो. काही वेळा तो तालव्य असतो आणि काही वेळा त्याचा उच्चार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने म्हणजे दंत तालव्य पद्धतीने उच्चारला जातो. सर्वप्रथम तालव्यमध्ये आपण घेऊयात की हा वर्ण जो आहे च वर्ग हा तालव्य उच्चाराने सुद्धा उच्चारला जातो. त्यानंतर आहे मूर्धन्य. टाळाला जेव्हा जीभ लावून ज्याचा उच्चार करावा लागतो त्याचा किंवा होतो असा वर्ण म्हणजे मूर्ध स्थानापासून उच्चारले जातात. रू हा जो आहे हा स्वर. त्यानंतर ट हा जो वर्ग आहे ट, ठ, ड, ढ, न. टाळूला आपण जीभ लावतो आणि त्यानंतर त्याचा उच्चार होतो म्हणून हा वर्ग जो आहे तो वर्ग मूर्धन्य आहे. त्याचबरोबर र आणि श आणि ळ हे जे 3 व्यंजनं आहेत ती 3 व्यंजनं अशा पद्धतीने ही सर्व जी आहेत ती मूर्धन्य आहेत. त्यानंतर दंत्य. जे वर्ण दंत्य स्थानातून उच्चारले जातात त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ लू. लूचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा आपली जी जीभ आहे ती दाताला खेटलेली असते. त्यानंतर त, थ, द, ध, न या व्यंजनांचा उच्चार करताना ही व्यंजन आपली जी जीभ आहे किंवा दाताच्या सहाय्याने आपण त्या वर्णांचा उच्चार करतो म्हणून व्यंजनांचा उच्चार करतो म्हणून त्यांना दंत्य व्यंजने असे म्हणतात. त्यानंतर
ल स हे सुद्धा दंत्यवर्ण होत. उच्चार करून पहा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. औष्ट्य, जे वर्ण केवळ ओठांद्वारे उच्चारले जातात त्यांना औष्ट्य असे म्हणतात. उदाहरणार्थ उ, उ, प, फ, ब, भ, म हे काय आहेत? हे औष्ठ्यवर्णे आहेत, ज्याचा उच्चार फक्त ओठांच्या सहाय्याने होतो. त्यानंतर आहे कंठ तालव्य. जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठस्थान व तालुस्थान या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते त्याला कंठ तालव्य असे म्हणतात. म्हणजे कंठ आणि तालू म्हणजे आपली जी टाळू आहे त्या टाळूचा दोन्हीचा वापर करून जेव्हा वर्णांचं उच्चारण केलं जातं तेव्हा त्याला कंठ तालव्य वर्ण असे म्हणतात. ए, ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत. कंठौष्ट्य, जे वर्ण उच्चारण्यासाठी कंठ आणि ओठ या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना कंठौष्ट्य वर्ण असे म्हणतात. ओ आणि औ हे काय आहेत? कंठौष्ट्य वर्ण आहेत की जे वर्णन करताना कंठ आणि ओठ या दोन्हींचा आपल्याला उपयोग करावा लागतो. त्यानंतर आहे दंतोष्ठ. कंठस्थाप्रमाणे दंतोष्ठ दात आणि ओठ या दोन्ही स्थानांचे सहाय्य आपल्याला घ्यावे लागते. व हे एकच दंतोष्ठ असं वर्ण आहे. त्यानंतर दंत तालव्य, मी म्हटलं त्याप्रमाणे च, छ, ज, झ, न या जे वर्ण आहेत च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य आणि दंत तालव्य या दोन्ही उच्चारातून करता येतो किंवा केला जातो. जे वर्ण उच्चारण्यासाठी दात आणि तालू या दोन्ही स्थानांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ च, छ, ज, झ हे दंत तालव्य वर्ण आहेत. या वर्णांचा उच्चार अ लागून होणाऱ्या उच्चारासारखा होतो. चाकू किंवा चूक, जमीन, झाड इत्यादी वर्णांचे हे उच्चार आहेत. वर्णांचा तक्ता आहे. कंठ्यवर्ण, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ, कंठ तालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंत तालव्य. कंठ्यवर्णामध्ये अ, आ हे 2 स्वर आणि क वर्ग. तालव्यामध्ये ई, ई हे 2 स्वर आणि च वर्ग. मूर्धन्यमध्ये रू हा 1 स्वर आणि ट वर्ग आणि त्याचबरोबर र, श आणि ळ. दंत्यमध्ये स्वर नाही आहे. रू हा जो आहे स्वर तो, त्यानंतर त वर्ग आणि ल आणि स हे 2 व्यंजने. औष्ठ्यमध्ये उ आणि उ हे 2 स्वर, प, फ, ब, भ, म म्हणजेच प वर्ग. कंठ तालव्यामध्ये ए, ऐ हे 2 आणि व्यंजने नाही आहेत. कंठौष्ठ्यमध्ये ओ, औ हे 2 स्वर. दंतोष्ठ्यमध्ये फक्त व हे जे व्यंजन आहे ते. दंत तालव्यामध्ये उच्चार जो काही म्हणलं मी च वर्ग, च, छ, ज, झ हे 4 वर्ण व्यंजने. मराठीमध्ये च, छ, ज यांचे उच्चार 2 प्रकारचे आहेत, तालव्य आणि दंत तालव्य. मी मगाशी म्हटले त्याची उदाहरणं इथे दिलेली आहेत की चरित्र, चाचा, चार, चहा, वाचन, विचार, चतुर, चंद्र, चक्र, चिमणी, चारदा, 40, चैत्र, जागृती हे जे किंवा झक्क असेल, झलक, झकास, झब्बू, छावा हे सर्व जे काय आहेत हे तालव्य होतो. म्हणजे या वर्णांचा उच्चार य लागून होणाऱ्या उच्चारासारखा होतो. च अधिक य अधिक च, च असा उच्चार होतो. चा, चा या पद्धतीने. दुसरा जो प्रकार आहे तो आहे दंत तालव्य. यामध्ये चमचा, चोर, चारा, चाकू यामध्ये च चा उच्चार जो आहे तो अ लागून होणाऱ्या वर्णासारखा होतो. यामध्ये इथे ज्या पद्धतीने य आलेला आहे तसा तो इथे येत नाही. या ठिकाणी फक्त अ चा आपण जो स्वर आहे तोच फक्त येतो. य हे परत व्यंजन दुसरे लागत नाही. चूक, चव, काच, चाल, पाच, चुरमुरे, चोच, चकती हे जे उच्चार आहेत हे कसे आहेत? दंत्य तालव्य असे उच्चार आहेत. आणि हे कसे आहेत? तालव्य. चाचा, चरित्र, चाचार, चहा, वाचन या पद्धतीने. त्यानंतर पहिल्या 5 वर्गातील व्यंजनामध्ये 3 भाग पाडलेले आहेत, कठोर, मृदू आणि अनुनासिक. यामध्ये कठोर म्हणजे काय तर श्वासाचा उपयोग जिथे केला जातो ते कठोर. क, ख म्हणजे पहिला जो क वर्ग आहे त्यापैकी क, ख, च वर्गातील च, छ, ट वर्गातील ट, ठ, त वर्गातील त, थ आणि प वर्गातील प आणि फ हे काय आहेत? हे कठोर श्वासाचे आहेत किंवा श्वासाचा उपयोग केला जातो म्हणून याला कठोर व्यंजने असे वर्ण असे म्हटले जाते. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध आणि ब, भ हे जे आहेत हे मृदू वर्ण आहेत. आणि अनुनासिक या प्रत्येकाचा उच्चार न असाच होतो. वाङ्मयातला वाङ्मय, नत्र,
किंवा न बाणाचा, न नळाचा आणि म हेच काय आहेत, अनुनासिका आहेत. क्ष आणि न्य ही आपल्या वर्णमालेमध्ये नेहमी दिली जाणारी व्यंजने आहेत, परंतु ही व्यंजने नसून ही जोडाक्षरं आहेत. क्ष हे जे जोडाक्षर आहे हे क आणि श या दोन व्यंजनांपासून तयार झालेले क्ष हे जोडाक्षर आहे आणि न्य जे आहे ते द, न आणि य या तीन व्यंजनापासून न्य हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. अनुस्वारापुढे 5 वर्गातील कोणतेही व्यंजन आले तर त्या व्यंजनाच्या शेवटच्या अनुनासिकाचा अनुस्वाराबद्दल उच्चार केला जातो. म्हणजे शंकर यानंतर जेव्हा अनुस्वारानंतर जेव्हा क येतो तेव्हा त्याचा उच्चार न वाङ्मयातला जो म आहे त्या पद्धतीने केला जातो. अशा पद्धतीने हे उच्चार केले जातात. अर्धस्वर, उष्म, महाप्राण हेही स्वरांशी संबंधित आहेत. अर्धस्वर म्हणजे काय, ज्याचा उच्चार अर्धवट म्हणजे ई आणि उ या स्वराप्रमाणे होतो, त्यांचा संबंध त्या स्वरांशी अधिक असतो. उदाहरणार्थ य, र, ल, व हे काय आहेत, अर्धस्वर आहेत. उष्म ज्या वर्णांचा उच्चार प्रखर आहे त्यांना उष्म असे म्हणतात. श, स आणि स हे उष्म वर्ण आहेत. महाप्राण म्हणजे उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडाद्वारे जोरात फेकली जाते, त्यांना महाप्राण असे म्हणतात. ह हे एकच महाप्राण आहे. ल हा वर्ण मराठीमध्ये स्वतंत्र मानला जातो. या वर्णमालेवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. स्वर व व्यंजन यातील फरक कोणता? स्वर आणि व्यंजन यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. स्वर कशाला म्हणतात, स्वराची व्याख्या आणि कोणते स्वर मराठी भाषेमध्ये आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. वर्ण किती प्रकारचे आहेत, वर्णांचे प्रकार आणि त्याची उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत. मराठी वर्णमालेतील स्वर कोणते, इथे परत तुम्हाला स्वर सांगायचे आहेत. च व झ चे किती उच्चार आणि कोणत्या प्रकारचे आहेत त्याची उदाहरणासह तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. या पाठामध्ये आपण वर्णमालेचा अभ्यास केलेला आहे. यानंतर पुढील पाठामध्ये आपण या वर्णमालेच्या नंतरचा जो भाग आहे तो आपण